नमस्कार नमस्कार. वृश्चिक राशीसाठी आपण मराठी टेरो बघत आहोत. सप्टेंबर महिन्यातील राशीफल काय म्हणतात तुमचे सितारे. 3 कार्ड बघणार आहोत. वृश्चिकवाल्यांची खूप घाई झाली कार्ड बघायची. ठीक आहे, हे पहिलं कार्ड आलेलं आहे. खूप छान राणीचं कार्ड आलेलं आहे, ते पण सरळ आहे. वाव. वृश्चिक राशींसाठी काय आहे ते आपण बघणार आहोत. दुसरं कार्ड आहे एनर्जी एक्सचेंज म्हणून फक्त लाईक आणि कमेंट करा. कमेंट यूट्यूबवर मोजले जातात म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. हे तिसरं कार्ड आहे. आता आपण सविस्तर याची माहिती घेणार आहोत. समोर मी कार्ड काढलेले आहेत आणि एक एक कार्डाचं मी विश्लेषण करून व्यवस्थित सांगणार आहे. व्यवस्थित पहा, ऐका आणि ह्याच्यामध्ये काही उपाय आले तर ते जरूर करून बघा. आणि प्रत्येक विश्लेषण मी जे करून सांगते ते माझं स्वतःचं असतं. मी कोणाचं इकडून तिकडून घेऊन ना व्हिडिओ टाकत नाही ना राशी भविष्य सांगत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी करत असते. वृश्चिक राशीसाठी पहिलं कार्ड आलेलं आहे. खूप छान, म्हणजे राजाचं कार्ड आलेलं आहे आणि सरळ आहे. तर त्याचं काय अर्थ आहे की तुम्हाला सफलता मिळणार. जेही काम करणार त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार. निष्ठा आणि श्रेष्ठता पण दाखवत आहे. म्हणजे श्रेष्ठ म्हणजे ना, एखाद्या व्यक्तीपासून तुम्ही श्रेष्ठ असं कामामध्ये दाखवणार आहे. आणि तुमच्या कामाची लेवल वाढत वाढत जाणार आहे. प्रेमामध्ये खूप साधा प्रेम प्रसंग येऊ शकतो. समोरची व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करणारी असं दाखवलेलं आहे. आता जे प्रेमामध्ये आहे त्यांच्यासाठी खुश खबर आहे. ठीक आहे. आणि कामामध्ये तुम्हाला एका व्यक्तीची मदत मिळणार आहे जे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता जे श्रेष्ठ आहेत म्हणजे कामामधले असतील, जे श्रेष्ठ असतात म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने किंवा मानाने किंवा ज्यांचं शिक्षण त्याच्या पुढे झालेलं असेल तुमच्याच कामामध्ये, त्यांची तुम्हाला मदत मिळणार. ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील. फक्त तुम्ही ते लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि करायचं आहे. पण तुम्हाला मदत मिळणार आणि त्या दृष्टीने तुम्ही पावलं उचलणार. खूप चांगलं आहे. आणि तुम्ही प्रसिद्ध पण होणार हे पण सांगितलेलं आहे. म्हणजे कामामध्ये आपण म्हणतो ना, मी हे काम घेतलं म्हणून माझं नाव झालं. का नाव होतं? कारण त्या कामामध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे होणार आहे. आता दुसरं कार्ड आहे आपण बघत आहोत. पैशाच्या बाबतीत म्हणजे वर खाली आलेख होऊ शकतो. आपण म्हणतो ना, त्यावेळी कमी त्यावेळी जास्त, असं काहीतरी कमी जास्त अपडाऊन होणार आहे. आणि नातेसंबंधामध्ये पैशाच्या बाबतीमध्ये वादविवाद होऊ शकतात. प्रेमामध्ये पण असेल तरी पैशाला धरून वादविवाद आहेत बघा हे. आणि पैशासाठीच सगळं चालणं आहे. पैशासाठी कोणीतरी तुम्ही दिले नाहीत म्हणून रागाने जातील किंवा त्यांनी दिले नाहीत म्हणून तुम्ही रागाने जाल, अशी परिस्थिती येऊ शकते. कारण हे कॉईनचं कार्ड आलेलं आहे. ठीक आहे. कदाचित काम पण तुम्हाला बदली करावी लागेल. म्हणजे एवढी प्रसिद्धी भेटल्यावर काम पण बदली करावी लागेल. याचा अर्थ काय? तुमची बढती होणार आहे. बदली करायचा याचा अर्थ बढतीने होणार आहे, असं नाही की डाऊन होणार आहे. याच्यामुळे काय होणार? तुमची बढती होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असं प्रेझेंटेशन करावं लागणार आहे आणि खूप छान होणार आहे. आता आपण तिसरं कार्ड बघूया. हे आहे राजाचं कार्ड आहे पण उलट आहे. तर ह्याच्या बाबतीत आपल्याला काय बघायचं आहे, काय सांगत आहे? कुणीतरी चालाकी करून कट कारस्थान करू शकतात तुमच्या बाबतीत आणि तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला उचलून टाकायचा प्रयत्न करू शकतात. किंवा जे तुम्ही काम चांगलं करता ते कोणाला तरी वगवत नाही, असाही प्रकार होऊ शकतो. खूप हातामध्ये तलवार आहे परंतु तुम्ही काही करू शकत नाही, अशी परिस्थिती दिसते. मग का? तर त्यालाही काहीतरी कारण असेल. काय कारण असेल ते आपण बघणार आहोत. एखाद्या वेळेला बघा, आपण कसं होतं, खूप छान आपण काम करतो पण त्याचं श्रेय दुसरंच घेतात. काम तुम्ही केलं पण त्याचं श्रेय दुसरे घेतात. कारण का? त्यावेळी तुम्ही कदाचित त्याच्यावरती सही करून ठेवली नसेल किंवा ते जे मटेरियल आहे ते तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केलं नसेल. अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात. आपल्याला माहीत नाही. आपण काय करतो? समोरच्याचा वरती डोळे झाकपाने विश्वास ठेवतो. त्याचं कारण काय? आपण रोज एकाच सहकाऱ्यांबरोबर काम करतो म्हणजे त्यांच्यावरती आपला विश्वास बसतो. बरोबर आहे. आता आपला विश्वास बसल्यामुळे आपण काय करतो? त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि आपल्याला वाटत सुद्धा नाही की ते आपल्या संग काहीतरी असं दुष्कृत्य करतील. त्याला दुष्कृत्यच म्हणतील किंवा चोरी करतील. चोरी कशाची? फक्त पैशाचीच होत नाही. पैसे तुमचे जर एखादी ओळ चोरली, चार ओळीची 4 ओळी जरी चोरली तरी ती चोरीच होते. मग अशा प्रकारे तुमचं करून घेऊ शकतात. तर तुम्ही आध्यात्मिकमध्ये राहा. खूप छान. भेटूया.